आगामी 5 वर्ष गरिबीच्या लढ्याविरोधातली निर्णायक असून हा लढा आपणच जिंकू असा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला दिलं उत्तर. देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर पोहोचवण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला असून आम्ही हे लक्ष्य साध्य करू, पंतप्रधानांना विश्वास. संविधानाच्या 75व्या वर्षात संविधानाची भावना देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जनोत्सव साजरा करण्याची पंतप्रधानांची घोषणा. राज्यसभेत पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत असताना विरोधकांचा अभूतपूर्व गदारोळ. विरोधकांनी केला सभात्याग. सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला खेद. राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000ची मदत देणार. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची विधानसभेत घोषणा. उत्तर प्रदेशात हाथरस इथे धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 121 भाविकांचा मृत्यू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून जखमींची विचारपूस. ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन 2024 आजपासून नवी दिल्लीत सुरू. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं उद्घाटन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं सकाळच्या सत्रात 80,000चा विक्रमी टप्पा केला पार. बाजारात आज तेजीचं वातावरण. भारताचं पहिलं सौरयान आदित्य L1नं L1 बिंदू भोवतीची पहिली परिक्रमा केली पूर्ण. आणि नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण देश व्यापला असून मुसळधार पावसामुळे आसाम आणि गुजरातमधल्या काही भागात पूरस्थिती. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी